हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी चालले आहे इस्कॉन टेम्पलला, जे की आहे अंधेरी वेस्टमध्ये, आणि मी आणि माझी फ्रेंड चाललेली आहे। तर मी आज तयारी काहीच नाही केलेली, मी ऑफिसमध्ये आहे। आज हाफ डे आहे, त्यामुळे असा विचार केला की तिकडे जाऊन येऊ। खूप दिवस झाले गेली नव्हती, तर ती आणणार आहे, मी थोडीशी तयारी करून घेईल नंतर। तर ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही पण असेच बघत राहा शेवटपर्यंत। तर चला। तर आता फायनल आम्ही इस्कॉनच्या इथे पोहोचलो आहोत। 2:30 वाजता पोहोचलो, पण इस्कॉन 4 वाजता ओपन होईल बंद होतं आणि आमचा खूप मूड ऑफ झालेला आहे। तर त्याच्यानंतर इथे गार्डन होतं, ते गार्डन 3:30 वाजता ओपन झालं ना, 3:30 वाजता ओपन झालं। मग त्याच्यानंतर आम्ही इथे आतमध्ये आलो आणि त्यानंतर बसलो आहोत गार्डनमध्ये, आणि आता 4 वाजता आलेले आहेत। तर आता मी जाऊ आतमध्ये आणि तुम्हाला गार्डन दाखवते। 1 मिनिट हा। आणि आता मी निघालोत, साईडलाच आहे, साईडला गार्डन आहे आणि त्याच्या साईडलाच मंदिर आहे। तर तुम्हाला दाखवते। श्री श्री राधा रास बिहारीजी मंदिर, याला इस्कॉन बोलतात आणि हरे कृष्ण हरे रामा असे बोललं जातं। मंदिरात एंट्री करते वेळेस बॅग वगैरे चेकिंग होते आणि सर्वांना हरे कृष्ण बोलून मंदिरामध्ये स्वागत केलं जातं। आणि मी गार्डनमध्ये गप्पा मारत बसलो होतो आणि तोपर्यंत मंदिर आहे ते पूर्ण फुल झालं होतं। मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्हाला समजलं की आम्ही खूप उशिरा आलो आहोत, त्यामुळे आम्हाला जे पुढून जे दर्शन करायचं होतं ते आम्हाला मिळालं नाही। तर खूप रिग्रेट वाटत होतं, कारण की आम्ही सर्वात पहिले आलो होतो सर्वांच्या, तेव्हा कोणीच नव्हतं आलं, फक्त साफसफाई चालू होती आतमध्ये। तर ठीक आहे, नेक्स्ट टाईम येऊ कधीतरी। आणि आता जास्त सस्पेन्स नाही ठेवत आहे मी, तर आता मी जास्त बडबड नाही करत आहे। तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत दर्शन घ्या आणि एन्जॉय करा। आणि आमचं दर्शन तर खूप छान प्रकारे झालं। आणि कितीही तुम्ही कोणतेही चांगले फोन वापरा, कॅमेरे वापरा, पण जे डोळ्यांचं जे बघण्याचं सुख आहे मंदिरामध्ये देवांना आपल्या, ते वेगळंच असतं। तुम्ही किती कॅप्चर करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा जसं आहे तसं कॅप्चर कधीच नाही होत। गर्दी असल्यामुळे जास्त व्हिडिओ नाही घेता आली। आणि त्याच्यानंतर आपले विठू माऊली, श्री दत्त आणि गणपती बाप्पा, असे खूप सारे देवांचे, आपले जेवढे देवी देवता आहेत त्यांचे सर्वांचे जे आहेत ते इकडे मूर्त्या वगैरे बनवून ठेवलेल्या आहेत। असं वाटत होते की ते साक्षात आहेत, आपण डोळ्यांनी बघतोय। मी किती व्हिडिओनी किती क्लिअरिटी जरी दाखवली तरी तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात बघणार तेव्हा इतकं छान फील होतं तिथे, असं वाटतं की तिथून जाऊच नाही, बघतच राहू असं वाटत होतं। पण गर्दी असल्यामुळे जास्त वेळ थांबतासुद्धा नाही आलं। आणि ते सर्व प्रकारचे आपले ग्रंथ होते आणि भगवद्गीतासुद्धा होत्या। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण माझ्या घरी अगोदरच आहे एक भगवद्गीता, त्यामुळे मी नाही घेतली। आणि इकडे श्रीकृष्ण आणि राधाराणी आणि गोपी यांची रास, त्यांची तस्वीर आहे। बसू येते थोडा वेळ। आणि मंदिर बघा, खूप मोठं मंदिर आहे, याच्यावरती सुद्धा आहे, पण आम्ही वरती नाही गेलो कारण की आम्ही अगोदरच 2:30 वाजता आलो होतो आणि उशीरसुद्धा झाला होता, त्यामुळे आम्हाला पटकन घरीसुद्धा जायचं होतं। त्याच्यामुळे थोड्या वेळ आम्ही भजनासाठी थांबलो, ऐकत मस्त श्रीकृष्णाला बघत बसलो होतो। असं वाटत होतं की तिथून जाऊच नाही, पण काय करणार, जावं तर लागलंच। आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो फायनली। तिथून बाहेर आल्यानंतर इकडे बुक्स वगैरे होते आणि तुळशीच्या माळा, प्लस दानपेटी, आणि श्रीकृष्ण, राधाराणी आणि आपले राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या होत्या। सगळे देवी देवतांच्या मूर्त्या होत्या, बघू शकता तुम्ही, आणि खूप छान प्रकारे होत्या। बघा पुढे।
आणि इकडे कपडेसुद्धा होते लहान मुलांसाठी, साड्या वगैरे होत्या आणि प्लस बॅग्स वगैरे होत्या आणि मिठाईसुद्धा होती. खूप छान प्रकारची खूप सारे व्हरायटी होते. तर आम्ही दोघींनी विचार केला की आपण जाऊया, एक तर पेस्ट्री खाऊ शकतो. मग त्याच्यानंतर आम्ही 2 पेस्ट्री घेतल्या, एक व्हाईट फॉरेस्ट आणि एक ब्लॅक क्रंच असं काहीतरी घेतलं होतं. ऑर्डर येण्यासाठी पहिलं कुपन घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर तुमची ऑर्डर मिळते. तर ऑर्डर येण्यासाठी खूप टाईम लागला कारण की खूप गर्दी असल्यामुळे. आणि बाहेर बसून आम्ही मस्त खाऊन टाकली आणि बाहेर पाणीपुरीसुद्धा होती. पाणीपुरी, वडापाव वगैरे होते, समोसा वगैरे. खाण्याचे पदार्थ तर भरपूर होते पण थोडेसे कॉस्टली होते, जास्त पण नव्हते, थोडेसे नॉर्मली. आणि प्रसादसुद्धा होता पूर्ण घीमध्ये बनवलेला. आणि बघा लाईन किती लागली होती आणि आम्ही खाल्ल्यामुळे नंतर आम्ही नाही घेतला प्रसाद. आणि मंदिर पूर्ण बघा. आणि सर्व झाल्यानंतर मस्त फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे काढले आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही रिटर्न घरी येण्यासाठी. खरं तर निघायची इच्छाच नव्हती रिटर्न यायची, पण काय करणार, घरी तर जायचं होतं. उशीरसुद्धा झाला होता. खरं तर खूप टाईम बसायचं होतं पण आम्ही ह्या प्लॅनने आलो होतो. पण काय करणार, नेक्स्ट टाईम खूप टाईम काढून येऊ किंवा सकाळी येऊ. आणि त्याच्यानंतर ऑटोमधून आम्ही गेलो घरी. थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, लव्ह यू गायज, टाटा.